काल आपण एक महत्वाचा विषय जो काल आपण चर्चा केली ती तो होता ERP, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. आय होप की तुम्हाला तो विषय समजला असेल, त्याचं महत्व तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की आपल्याकडे जसं कोर बँकिंग सिस्टम आहे तसंच एक इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर जे आपल्याला इतर कंपन्यांच्या मध्ये बघायला मिळतं, इतर प्रकारच्या संस्थांच्या मध्ये बघायला मिळतं, ते म्हणजे ERP सॉफ्टवेअर. आणि ERP सॉफ्टवेअर हा कन्सेप्ट आहे आणि आपल्याला मार्केटमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे सप्लायर्स पण वेगवेगळ्या कंपन्यांची नावं पण सांगितली होती. कुणाला काय आठवतंय का ERP सॉफ्टवेअरची नावं काय? त्याच्यामध्ये एक सॅप महत्वाचं SAP. हो, ते जास्त प्रमाणात वापरलं जात आहे. सगळ्यात जास्त पॉप्युलर सॉफ्टवेअर ERP सॉफ्टवेअर कुठलं तर SAP आहे. त्या व्यतिरिक्त ओरॅकल ई बिझनेस सूट आहे, बान आहे, MFG प्रो आहे, असे बरेच सॉफ्टवेअर आहेत की जे ERP या कॅटेगरीमध्ये येतात. ERP प्रकारची ही सगळी सॉफ्टवेअर्स आहेत. आणि SAP तुम्हाला मी हेही सांगितलं होतं की अमूल ही जी कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे या अमूलमध्ये SAP वापरलं जातं. अमूल म्हणजे GCMMF, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन, ही त्यांची शिखर संस्था आहे, स्टेट फेडरेशन आहे. आणि त्या स्टेट फेडरेशनच्या अंडर येणाऱ्या सगळे जे जिल्हा दूध उत्पादक संघ आहेत ते सगळे जिल्हा दूध उत्पादक संघ कनेक्टेड आहेत त्यांच्या स्टेट फेडरेशनला. आणि त्यांचं ब्रँड जे आहे ते ब्रँडचं नाव आहे अमूल. आणि अमूल SAP सिस्टम गेली अनेक वर्ष वापरते आणि अमूलला जे यश मिळालेलं आहे त्या यशामध्ये या टेक्नॉलॉजीचा एक खूप मोठा भाग त्याच्यामध्ये आहे. तुम्ही थोडंसं गुगल सर्च करून बघा, तुमच्या लक्षात येईल की अमूल आणि यूज ऑफ टेक्नॉलॉजी असं तुम्ही गुगल सर्च जर केलं तर तुम्हाला अमूलची एक सक्सेस स्टोरी जी आहे, टेक्नॉलॉजी वापरून अमूलने किती मोठ्या प्रमाणात प्रगती केली हे तुम्हाला तिथे लक्षात येईल. तर अमूल हे एक बेस्ट उदाहरण आहे असं मी म्हणेन ERP इम्प्लिमेंटेशनचं आपल्या सहकार क्षेत्रामध्ये. आणि सुद्धा बऱ्याच साखर कारखान्यांच्या मध्ये आता आपल्याला VSI, आपल्याला माहिती असेल की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणून जी आपली मांजरीला संस्था आहे, त्यांनी एक ERP सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे सहकारी साखर कारखान्यांच्यासाठी. तर जास्ती करून सहकारी साखर कारखान्यामध्ये महाराष्ट्रात आपल्याकडं VSIचं सॉफ्टवेअर वापरलं जातं, ते पण ERP प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. तर ही एक 2-3 उदाहरणं तुम्हाला लक्षात ठेवा. हॅलो सर, ते एक अजून उदाहरण असू शकतं. इफको सुद्धा आपली सगळ्यात मोठी संस्था कोऑपरेटिव्ह मधली आहे इफको. तर तिथं असण्याचे काय? इफको मध्ये पण ERP सॉफ्टवेअर नक्कीच असणार आहे. मला कुठलंच ERP सॉफ्टवेअर आहे इफको वापरते मला माहित नाही. मोस्ट प्रॉब्ली SAPच असेल, कारण ह्या सगळ्या मोठ्या ज्या संस्था आहेत, मोठ्या कोऑपरेटिव्ह असतील किंवा मोठ्या ज्यांचा व्यवसाय विस्तार मोठा आहे, या मोस्ट ऑफ द इन्स्टिट्यूट्स मध्ये तुम्हाला SAP बघायला मिळतं. कारण SAP हे वर्ल्ड ओव्हर जास्तीत जास्त वापरलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे मोस्ट प्रॉब्ली इफको मध्ये SAPच असण्याची शक्यता आहे, पण आपल्याला खात्री करावी लागेल कुणाकडून तरी. ओके, तर आज आपण एका नवीन विषयाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार, एक नवीन विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे ई-कॉमर्स. ई-कॉमर्स हा शब्द आजकाल तर खूप परिचित आहे आपल्या सर्वांना. आपण सगळेजण, आपल्या सगळ्यांनी कधी ना कधीतरी फ्लिपकार्ट, Amazon यासारख्या पोर्टलवरती जाऊन, यासारख्या वेबसाईट्सला जाऊन तुम्ही बऱ्याच वेळा खरेदी केली असेल. ऑनलाईन खरेदी आपण जी करतो, eBay, तर ह्या बऱ्याच अशा पोर्टल आहेत ज्याच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी, अगदी ग्रॉसरी, घरात लागणारा किराणा मालापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तू, अगदी पिन पासून सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावरती खरेदी करू शकतो. तर ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, फ्लिपकार्ट असेल, Amazon असेल, eBay असेल, तर ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत ह्या ई-कॉमर्स प्रकारे बिझनेस करतात. ई-कॉमर्स हे एक बिझनेस मॉडेल आहे बेसिकली. म्हणजे काय, तर आज आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न, हे तुम्हाला मी आता सुरुवातीला एवढंच सांगितलं, एवढ्यासाठीच सांगितलं, कारण मी ज्या काही गोष्टी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन करेल त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये फ्लिपकार्ट आणि Amazon हे समोर असलं पाहिजे. पण तुम्ही, आय एम शुअर की तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधीतरी फ्लिपकार्टवरनं आणि Amazonवरनं खरेदी केलं असेल. केलंय का नाही सगळ्यांनी? हो सर. तर तुमच्या डोक्यात ते व्यवस्थित आहे की आपण Amazon वरती गेल्यानंतर आपण प्रोडक्ट सर्च कसा करतो, तो आपल्या कार्टमध्ये कसा टाकतो,
नंतर पेमेंट कसं करतो, ते मटेरियल आपल्याला घरी कसं येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे आपण आता इथे ज्या गोष्टी चर्चा करू त्या तुम्हाला को रिलेट करायला थोडंसं सोपं पडेल. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला हे सांगितलं की ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ह्या ई कॉमर्स बिझनेस मॉडेलवरती काम करतात. ह्या सगळ्या ई कॉमर्स कंपनीज आहेत बेसिकली. तर आपण थोडंसं ई कॉमर्स म्हणजे काय आजच्या या सेशनमध्ये पुढच्या 30-40 मिनिटांमध्ये आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी माझा स्क्रीन शेअर करतो. सुरक्षा पाचटे, तुमचा माईक ऑन आहे. प्रेझेंटेशन दिसतंय का? हो. तर आपण ई कॉमर्स म्हणजे काय आपण इथे थोडंसं समजून घेऊ. पहिल्यांदा कॉमर्स म्हणजे काय समजून घेऊ. कॉमर्स या शब्दाची व्याख्या जर आपण बघितली तर त्याचं डिक्शनरी मिनिंग जे आहे तुम्ही गुगल सर्च करून जरी बघितलं तरी चालेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की कॉमर्स म्हणजे इंटरचेंज ऑफ आयडियाज, ओपिनियन्स, सेंटिमेंट्स ह्याला सुद्धा कॉमर्स म्हणतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कॉमर्सची व्याख्या आपल्या दृष्टीनं आजच्या सेशनच्या दृष्टीनं जर म्हणाल तर बाईंग और सेलिंग इन्व्हॉल्विंग ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ऑफकोर्स बाईंग और सेलिंग ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपल्याकडे सुरुवातीला बघा बार्टर सिस्टम होती. म्हणजे 12 बलुतेदार सिस्टम जी होती त्याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळे व्यवसाय करणारी कुटुंब असायची आणि आपल्याला जी काही सेवा लागायची, आपल्याला धान्य लागलं की त्या धान्याच्या मोबदल्यामध्ये आपण काहीतरी त्यांना आपण जी सेवा देतोय किंवा आपल्याकडे असलेलं प्रोडक्ट, आपल्याकडे असलेला आपल्याकडे असलेल्या गोष्टी आपण त्यांना द्यायचो आणि त्याच्या एक्सचेंज मध्ये आपण त्यांच्याकडनं त्यांच्याकडचे असलेले प्रोडक्ट्स घ्यायचो. तर ही बार्टर सिस्टम होती पूर्वी. नंतर चलन जसं आलं आपल्याला व्यवहारामध्ये तसं बाईंग और सेलिंग म्हणजे जे खरेदी विक्री आपण जी काय करतो ती चलनाच्या माध्यमातून व्हायला लागली. तर कॉमर्स म्हणजे काय, बाईंग और सेलिंग इन्व्हॉल्विंग ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर इन एक्सचेंज ऑफ मनी, असं त्याचं मिनिंग आहे कॉमर्सचं. नुसतं कॉमर्स बोलतोय आपण आता, ई कॉमर्स बोलत नाहीये. मग याच्यामध्ये कोण कोण ह्याचे घटक कोणते कोणते आहेत. एक आहे पहिला म्हणजे बायर, म्हणजे जो खरेदी करतोय तो. दुसरा आहे सेलर. आता सेलर आपण ज्यावेळी म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे घटक त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. रिटेलर्स असतात, होलसेलर्स असतात, डिस्ट्रीब्युटर्स असतात. आता आपण ज्या अमेझॉन आणि या सगळ्या कंपन्या ज्या म्हणतोय त्या अमेझॉन कंपनी काय डायरेक्ट अमेझॉन कंपनी तुमच्या घरी येत नाही. त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे पण असतात. म्हणजे त्यांचे होलसेलर्स असतात, डिस्ट्रीब्युटर्स असतात, रिटेलर्स असतात आणि त्यांच्या माध्यमातून ही त्या वस्तू आपल्याला ज्या हव्या असलेल्या वस्तू आहेत त्या त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. तर पहिला घटक आहे बायर, दुसरा घटक आहे सेलर, तिसरा घटक आहे प्रोड्युसर्स, म्हणजे ह्या वस्तू बनवणाऱ्या संस्था, बनवणाऱ्या कंपन्या. ओके, तर हे मेन कॉमर्सचे घटक आहेत. आता एखादा प्रोडक्ट ज्यावेळी विकला जातो कंपनीकडनं त्यावेळी त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात. एक तर माझ्याकडे कुठला तरी प्रोडक्ट पाहिजे, म्हणजे विकण्यासाठी वस्तू पाहिजे किंवा सेवा पाहिजे. आता आपण सगळेजण बँकेमध्ये काम करतो तर आपल्याकडे असं प्रोडक्ट असं काही नाही. आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत. आपली संस्था जी आहे सर्व्हिस प्रोव्हाइड करते. एखादी कंपनी जशी फॉर एक्झाम्पल मारुती असेल किंवा हुंडाई असेल, ह्यांची कार विक्रीचा व्यवसाय आहे. म्हणजे त्यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत, कारचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. तर प्रोडक्ट असू शकतं किंवा सर्व्हिस असू शकते. आपण एलिमेंट्स ऑफ कॉमर्स बघतोय. म्हणजे कॉमर्स आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये काय काय अंतर्भूत होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. म्हणजे माझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी प्रोडक्ट पाहिजे विकण्यासाठी किंवा एखादी सर्व्हिस पाहिजे, सेवा पाहिजे. आता ही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकत असताना माझ्याकडे जागा पाहिजे की मी ज्या जागेतून ऑपरेट करू शकेन. तर प्लेस दुसरा महत्वाचा घटक त्यातला आहे, तो म्हणजे प्लेस, जिथून मी हा व्यवसाय चालवणार. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की मार्केटिंग. आपल्याकडं मराठीत एक म्हण आहे की बोलणाऱ्याची कणसं विकतात पण न बोलणाऱ्याचे मोती पण विकले जात नाहीत. त्याचा अर्थ काय की माझ्याकडे किती चांगलं प्रोडक्ट असो, किती चांगली सेवा असो, मी जोपर्यंत त्याबद्दल लोकांना सांगणार नाही तोपर्यंत लोक माझ्याकडे येऊन ती वस्तू खरेदी करणार नाही किंवा माझ्याकडून त्या सेवा घेणार नाही.
तर मला माझं मार्केटिंग करावं लागेल, म्हणजेच विपणन आपण जे म्हणतो. तर मला लोकांना सांगावं लागेल की माझं प्रोडक्ट, माझ्याकडे काय प्रोडक्ट्स आहेत, त्याच्या क्वालिटीज काय आहेत, माझं प्रोडक्ट इतरांच्या पेक्षा वेगळं कसं आहे. तर ह्यालाच आपण म्हणतो मार्केटिंग. तर तिसरा महत्वाचा घटक जो आहे कॉमर्स मधला, तो म्हणजे मार्केटिंग. माझ्याकडचे असलेल्या व्यवसायात, माझ्याकडे असलेल्या प्रोडक्टचं, माझ्याकडे असलेल्या सर्व्हिसेसचं मार्केटिंग मला करावं लागेल. चौथा महत्वाचा भाग आहे ऍक्सेप्टिंग ऑर्डर्स. म्हणजे मला एखाद्या कस्टमरनी ऑर्डर केली, त्याची रिक्वेस्ट मला पाठवली की मला हे मटेरियल हवंय, ही सेवा हवी आहे. तर त्या ऑर्डर ऍक्सेप्ट करण्याची यंत्रणा तुमच्याकडे पाहिजे. आपल्याकडे सेल्सची लोकं असतात बघा, ती सेल्सची लोकं बेसिकली हेच करतात की जाऊन लोकांच्याकडनं ह्या ऑर्डर्स ऍक्सेप्ट करतात, आणून आपल्या ऑफिसमध्ये जमा करतात. त्याच्यावरती मग त्याच्या पुढचं जे काम असतं ते एक्झिक्युशन त्याच्यावरती सुरू होतं. तर ऍक्सेप्टिंग ऑर्डर्स. त्यानंतरचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बिलिंग अँड कलेक्शन. म्हणजे आपण ऑर्डर ऍक्सेप्ट केली, त्याप्रमाणे त्यांना पुरवठा केला सामानाचा. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो येतो तो म्हणजे बिलिंग. त्याचं इनव्हॉइस तयार करणे किंवा बिल तयार करणे, आणि पुढचा पार्ट जो आहे तो म्हणजे कलेक्शन. म्हणजे बिलिंग केल्यानंतर त्या समोरच्या पार्टीकडनं, बायरकडनं म्हणजे विकत घेणाऱ्याकडनं मला ते पैसे, त्याच्याशी संबंधित असलेले पैसे जे आहेत ते मला त्याच्याकडनं ऍक्सेप्ट करता आले पाहिजे. तर त्याच्यासाठी माझ्याकडे यंत्रणा लागेल. आणि फुलफिलमेंट म्हणजे ऑर्डर पोहोचली त्या समोरच्या व्यक्तीला, बायरला, त्याला आपण म्हणतो फुलफिलमेंट, ऑर्डर फुलफिलमेंट. आता याच्यामध्ये एक महत्वाचा घटक आजकाल आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल की विशेष करून Amazon आणि फ्लिपकार्टमध्ये त्यांच्याकडे आपण तो प्रोडक्ट रिटर्न पण करू शकतो. म्हणजे एखादा मी प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर केला समजा, आणि तो माझ्याकडे घरी पोहोचल्यानंतर मी उघडून बघितल्यानंतर मला वाटलं की अरे नाही, मला हा कलर मला काही एवढा आवडला नाही. ऑनलाईन तर चांगला दिसला होता, पण हा कलर काही योग्य नाही. किंवा एखादा तुम्ही शूज मागवला आणि तो शूज तुम्हाला बसत नाहीये, तर तो तुम्ही रिटर्न करू शकता Amazon आणि फ्लिपकार्ट वरती. तर हा पुढचा जो भाग आहे की माझ्याकडे अशी यंत्रणा पाहिजे की ज्याच्या माध्यमातून मी हे रिटर्न्स हँडल करू शकेन. म्हणजे मला परत केलेल्या मालाचं पण अकाउंटिंग मला परत करावं लागेल. म्हणजे तो माल विकला, मग त्याची अकाउंटिंग एंट्री झालेली असते ऑलरेडी. मग तो तो माल माझ्याकडे परत आल्यानंतर मला त्याचे रिटर्न्स पण त्याप्रमाणे करावे लागतात. रिटर्नची एंट्री पण मला माझ्या सिस्टममध्ये करावी लागते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या कॉमर्सचा एक अंगभूत भाग आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कस्टमर सर्व्हिस किंवा टेक्निकल सपोर्ट. कस्टमर सर्व्हिस म्हणजे काय, की समजा एखादं मी वॉशिंग मशीन घेतलं, समजा मला वॉशिंग मशीन ऑपरेट करण्यामध्ये काहीतरी अडचण येते, तर तुमच्याकडे ती व्यवस्था असली पाहिजे की तुमचा माणूस तिथे जाऊन त्या तुमच्या कस्टमरला त्याला सांगता आलं पाहिजे किंवा हे अशा पद्धतीने ते ऑपरेट करायचं आहे. त्याला म्हणतो आपण कस्टमर सर्व्हिस. तुमच्या बँकांच्या मध्ये सुद्धा कस्टमर सर्व्हिस ही खूप महत्वाची आहे. कारण एक अनसॅटिस्फाईड कस्टमर तुमच्या बँकेला खूप मोठं नुकसान पोहोचवू शकतो. म्हणजे तो 10 जणांना सांगणार, ते 10 जण आणखीन 10 जणांना सांगणार, असं त्याची चेन वाढत जाते मोठी. त्यामुळे कस्टमर सर्व्हिस ही खूप महत्वाची आहे. आणि टेक्निकल सपोर्ट. समजा मी एखादा काही मोबाईल घेतलाय आणि त्या मोबाईलमध्ये कुठलं एखादं ऍप्लिकेशन चालत नाही किंवा अँड्रॉइड करप्ट झालं, तर अशा वेळी त्या कंपनीकडे ही यंत्रणा पाहिजे की टेक्निकल सपोर्ट त्यांना त्या प्रोडक्टच्या संदर्भात देता आला पाहिजे. तर आपण ज्यावेळी कॉमर्स म्हणतो, तर हे सगळे घटक जे आहेत हे त्या कॉमर्सचे, ह्या कॉमर्स ह्या संकल्पनेचे हे सगळे घटक आहेत. म्हणजे माझ्याकडे प्रोडक्ट असले पाहिजे, प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असली पाहिजे, प्लेस असली पाहिजे, ती विकण्यासाठी मार्केटिंगची व्यवस्था, विपणनाची व्यवस्था माझ्याकडे पाहिजे, ऑर्डर्स मला ऍक्सेप्ट करता आल्या पाहिजेत. ऑर्डर ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याचं प्रोडक्शन आलं मध्ये, प्रोडक्शन झाल्यानंतर बिलिंग आलं, बिलिंग नंतर कलेक्शन आलं, कलेक्शन नंतर फुलफिलमेंट. ऑर्डर म्हणजे ते त्या वस्तू त्या कस्टमर पर्यंत पोहोचवणे, दॅट इज फुलफिलमेंट. त्या वस्तू त्याला जर आवडल्या नाही चुकून, तर ते रिटर्न्स तुम्हाला हँडल करता आले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कॉमर्सचा एक भाग आहे. आता आपण महत्वाच्या गोष्टीकडे आलोय की ई कॉमर्स म्हणजे काय. आतापर्यंत आपण जे बघितलं इथपर्यंत, हे सगळं तुमच्या ट्रॅडिशनल व्यवसायाला सुद्धा या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी काहीच बोललेलो नाहीये. मला नॉर्मल ब्रिक अँड मॉर्टर ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपला ट्रॅडिशनल पद्धतीने जरी मला व्यवसाय करायचा असेल, तर मला या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला ज्या स्क्रीनवरती दिसत आहेत, या सगळ्या गोष्टी मला लागणारच लागणार. तर आता ह्याच गोष्टी मी टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा करू शकतो, दॅट इज ई कॉमर्स.
आता आपण ते बघूयात की ई कॉमर्स म्हणजे काय. ई कॉमर्सची सोपी व्याख्या आहे एकदम. ई कॉमर्स म्हणजे इट इज बाईंग और सेलिंग ऑन थ्रू इंटरनेट. ऑन नेट असं मी म्हटलं इथं, पण नेट हा शब्द थोडासा अधुरा आहे, अपुरा आहे. इंटरनेट म्हणा त्याला स्पेसिफिकली. इट इज बाईंग और सेलिंग ऑन इंटरनेट. म्हणजे इंटरनेटचा उपयोग करून मी ज्यावेळी काही वस्तू खरेदी करतो किंवा विकतो त्याला म्हणायचं ई कॉमर्स. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये पैसे पण इन्व्हॉल्ड आहेत. आणि बाईंग और सेलिंग ज्यावेळी होतं त्यावेळी मला ते पैशाच्या मोबदल्यामध्येच या गोष्टी त्याच्यामध्ये शक्य होतात. तर ई कॉमर्सची सिंपल व्याख्या आहे, सोपी व्याख्या आहे की इट इज बाईंग और सेलिंग ऑन इंटरनेट किंवा थ्रू इंटरनेट. आता ह्याच्यासाठी मला काय काय लागेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठलीही ई कॉमर्स साईट चालवायला तुम्हाला बेस त्याचा ERP आहे. तुम्हाला आठवत असेल की तुम्हाला मी सांगितलं होतं की कोर बँकिंग विषय समजून सांगताना मी सांगितलं होतं की कोर बँकिंग तुम्ही जे करता, कोर बँकिंग हा तुमचा बेस आहे. तुम्हाला इंटरनेट बँकिंगची सुविधा द्यायची असेल, मोबाईल बँकिंगची सुविधा द्यायची असेल, नेटवर्क ATMची सुविधा द्यायची असेल, NEFT, RTGS सारख्या सुविधा द्यायच्या असतील, तर सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये काय आहे, तर तुमच्याकडे कोर बँकिंग पाहिजे. एक्झॅक्टली तसंच जर मला ई कॉमर्स मोडमध्ये मला व्यवसाय जर सुरू करायचा असेल, तर मला माझ्या कंपनीमध्ये, माझ्या संस्थेमध्ये ERP हे असायलाच हवं. याचं कारण हे आहे की माझ्याकडं प्रोडक्शनसाठी वेगळी सिस्टम, फायनान्ससाठी वेगळी सिस्टम असं असेल तर तुमचं ई कॉमर्स काम करणार नाही. ई कॉमर्स काम करायचं असेल तर त्याचा बेस जो आहे तो आहे ERP. म्हणून काल आपण ERP बघितलं आणि नंतर आपण आता आज ई कॉमर्स बघतोय. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं ERP सॉफ्टवेअर पाहिजे, कोणतं ना कोणतं तरी. मग ते कंपनी तुमची ERP सॉफ्टवेअरवाली कंपनी कोणतीही असो, त्याचा काही फार मोठा फरक पडत नाही. पण तुमच्याकडे एक ERP इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर हे तुमच्याकडे असलं पाहिजे. तर इथं तेच म्हणलंय. आता ERP माझ्याकडे आलं म्हणजे माझ्याकडे कम्प्युटर नेटवर्क ओघावून आलंच त्याच्यामध्ये. इंटरनेट तर मला पाहिजेच. माझ्या सगळ्या शाखा माझ्या ज्या आहेत, सगळ्या ब्रँचेस ज्या आहेत त्या कनेक्टेड पाहिजेत. तर माझ्याकडे कम्प्युटर पाहिजे, कम्प्युटर नेटवर्क पाहिजे, इंटरनेट पाहिजे. आणि मी हे कशाच्या माध्यमातून करणार? आता बाईंग और सेलिंग ऑन इंटरनेट म्हणजे काय? आपण इंटरनेट कसं ऍक्सेस करतो, तर वेबसाईटच्या माध्यमातून करतो. त्यामुळे माझ्याकडे माझी वेबसाईट असली पाहिजे. तर दोन गोष्टी इसेन्शियल आहेत ई कॉमर्समध्ये. एक म्हणजे ERP सॉफ्टवेअर आणि दुसरं म्हणजे वेबसाईट, माझी ई कॉमर्स साईट. एकच मिनिट, मला जरा एक अर्जंट फोन घेऊ द्या, एकच सेकंड. हॅलो, आवाज येतोय मला? हो सर. हो येते. येस. सॉरी, एक अर्जंट फोन होता त्यामुळं फोन घ्यावा लागला मला. आता आपल्याला इंटरनेटच्या, आपल्या ई कॉमर्सच्या माध्यमातून काय काय
आपल्याला सेवा देता येऊ शकतात, आपण ते बघूया थोडस. आपण वेबसाईट बद्दल बोलत होतो मला वाटते मागच्या स्क्रीनवरती. हा, तर मी तुम्हाला हे सांगत होतो की आपण आपल्याला जे काही विकायचं असेल, प्रोडक्ट असेल किंवा सेवा असेल, ज्यावेळी आपण इंटरनेट म्हणतो त्यावेळी इंटरनेटवरती माध्यम काय आपल्याला इंटरनेटवरनं या गोष्टी करण्यासाठी, तर दॅट इज वेबसाईट. तर संस्थेकडे काय पाहिजे, दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत संस्थेला. एक म्हणजे त्यांच्याकडं ERP सारखं सॉफ्टवेअर पाहिजे आणि दुसरं म्हणजे संस्थेची वेबसाईट पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी आपल्याकडे जर असतील तर आपण ई कॉमर्स या बिझनेस मॉडेलमध्ये आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो, देऊ शकतो. आता ई कॉमर्सच्या माध्यमातून आपण काय काय देऊ शकतो, तर इन्फॉर्मेशन पुरवू शकतो. जसं तुमच्या बँकेची वेबसाईट आहे, दॅट इज इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट. म्हणजे तुम्ही त्या बँकेच्या वेबसाईटवरनं तुम्ही तुमच्या बँकेबद्दलची सगळी माहिती तुम्ही पुरवताय. कम्प्युटर रिलेटेड प्रोडक्ट्स आपण देऊ शकतो. तुम्ही बघा, आज IBM असेल, डेल असेल, HP असेल, या सगळ्या कंपन्यांच्या त्यांच्या वेबसाईट आहेत. या सगळ्या कंपन्या कम्प्युटर मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्या आहेत. तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती गेला तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती या प्रोडक्ट बद्दलची माहिती तर बघू शकताच, पण तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता त्यांच्याकडून. तर कम्प्युटर प्रोडक्ट्स आपण विकू शकतो ई कॉमर्सच्या माध्यमातून. बुक्स, अमेझॉन ही जी कंपनी आहे, ही अमेझॉन कंपनी बेसिकली वन ऑफ द फर्स्ट असं आपल्याला म्हणता येईल, सगळ्यात पहिली ऑनलाईन बुक सेलर कंपनी ही. आपल्याला माहिती नसेल कदाचित, तर अमेझॉन कंपनी नुसती बुक सेल करायची सुरुवातीला. आज आपल्याला अमेझॉनच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी मिळतात, पण पूर्वी अमेझॉन वरनं आपल्याला बुक्स खरेदी करता यायची. म्युझिक आहे, वेगवेगळ्या साईट्स आहेत ज्याच्यामधनं आपण म्युझिक पण ह्याच्यामध्ये पण बिझनेस आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सावन आणि अमुक तमुक बरेच तसे पोर्टल्स आहेत की ज्याच्या पोर्टलच्या माध्यमातून म्युझिक आपण खरेदी करू शकतो, म्हणजे सबस्क्राईब करू शकतो त्याला. होम इलेक्ट्रॉनिक्स, आपल्याला घरी आवश्यक असलेलं मायक्रोवेव्ह ओव्हन असेल, मिक्सर असेल, ग्राइंडर असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, या सगळ्या गोष्टी आज आपण ऑनलाईन माध्यमातून आपण घेऊ शकतो. टॉईज घेऊ शकतो, मुलांना हवी असलेली खेळणी आपल्याला त्याच्यातनं घेता येतात. आज आपल्याला माहिती आहे की बुक माय शो किंवा हे या सगळ्या अशा ज्या कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पिक्चरची तिकीटं बुक करू शकतो, रेल्वेची तिकीटं बुक करू शकतो, बसची तिकीटं बुक करू शकतो. तर हे पण एक ई कॉमर्स आहे बेसिकली. फायनान्शियल सर्व्हिसेस ज्या तुम्ही देताय, तुमच्या बँकेने इंटरनेट बँकिंग केलंय की नाही मला माहित नाही, तुम्ही जर इंटरनेट बँकिंगची सुविधा देत असाल म्हणजेच तुम्ही ई कॉमर्सचं मॉडेल तुम्ही स्वीकारलंय. म्हणजे तुमच्या सेवा तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून देताय, म्हणजेच तुम्ही ई कॉमर्स इम्प्लिमेंट केलंय, ई कॉमर्स सुरू केलंय तुम्ही, असा त्याचा अर्थ आहे. ट्रॅव्हल रिलेटेड सर्व्हिसेस, भरपूर अशा गोष्टी, म्हणजे हे आपण इमॅजिन करू तसं आहे. म्हणजे आपण ज्या काही गोष्टी इमॅजिन करू शकतो त्या मॅक्झिमम गोष्टी आपल्याला याच्यामधनं देता येतात. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आता आजकाल ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला करता येऊ शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही, तुम्ही प्रोडक्ट्स पण देऊ शकता, सेवा पण देऊ शकता. आता याचे बेनिफिट्स काय आहेत, ऍडव्हान्टेजेस काय आहेत? सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज म्हणजे लोअर ट्रान्झॅक्शन कॉस्ट. मी तुम्हाला ही माहिती, मला वाटतं हे सांगितलं होतं की एखादा कस्टमर तुमच्या बँकेमध्ये येऊन जर कॅश डिपॉझिट करत असेल किंवा कॅश विड्रॉ करत असेल तर साधारणतः समजा तुम्हाला ₹50 खर्च येत असेल त्या एका ट्रान्झॅक्शनच्या मागे. हेच ट्रान्झॅक्शन जर त्यांनी एटीएम वरती केलं तर तुमच्या बँकेचा खर्च निम्मा होतो, ₹25 होतो. आणि हेच ट्रान्झॅक्शन समजा त्यांनी ऑनलाईन केलं, मग ते इंटरनेट बँकिंग असू दे किंवा मोबाईल बँकिंग असू दे, तुम्हाला येणारा खर्च जो आहे हा फक्त ₹5 होतो त्याच्यामध्ये. म्हणजे बँकेचे डायरेक्ट ₹45 सेव्हिंग त्याच्यामध्ये होतं. तर ह्याचा ई कॉमर्सचा एक बेनिफिट, लार्जेस्ट बेनिफिट हा आहे की ह्याच्यामध्ये संस्थेची म्हणजे कंपनीची कॉस्ट कमी होते. आणि त्यामुळेच तुम्ही जर बघितलं असेल
की एखादी वस्तू जी दुकानात मिळते आणि एखादी तीच वस्तू आपल्याला ऑनलाईन आपण खरेदी करायला गेलो तर आपल्याला ती तिला स्वस्तात मिळते. कारण ज्यावेळी दुकान चालवायला लागतं त्या दुकानाला त्याला जागेचं भाडं आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, वॉटर आहे, माणसं ठेवायला लागतील त्याला, दुकानाचं फर्निचर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला एक कॉस्ट आहे. ही सगळी कॉस्ट ऑनलाईन पद्धतीमध्ये खूप कमी होऊन जाते. म्हणून आपल्याला बरेचसे प्रोडक्ट्स आपण ज्यावेळी ऑनलाईन खरेदी करतो त्यावेळी आपल्याला ती स्वस्त मिळतात. त्याचं कारण हे आहे की कंपनीला येणारा खर्च जो आहे त्या ट्रान्झॅक्शनच्या मागे हा कमी होत असतो त्याच्यामध्ये. तर ऍडव्हान्टेज, त्याचे फायदा जर काय म्हणलं ई कॉमर्सचा, तर सगळ्यात पहिला फायदा आहे लोअर ट्रान्झॅक्शन कॉस्ट. दुसरा, लार्ज परचेसेस पर ट्रान्झॅक्शन. म्हणजे काय की बऱ्याच वेळा असं होतं की आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती जातो, आपल्याला खरेदी करायचं असतं एक पेन ड्राईव्ह. आपण तिथे गेल्यानंतर बघतो की अरे हा पेन ड्राईव्ह आहे. मग ते पेन ड्राईव्ह आपण सिलेक्ट केल्या केल्या खाली एक मेसेज येतो की काही लोकांनी पेन ड्राईव्ह सोबत ह्या 2-3 गोष्टी खरेदी केलेल्या आहेत. हे ऍक्च्युली आपल्याला टेम्पटेशन असतं, म्हणजे हे तुम्ही घ्यावं या उद्देशानंच तिथं त्यांनी ते डिस्प्ले केलेलं असतं. मग आपण ऍक्च्युली तो विचार तर केलेला नसतो ज्यावेळी आपण पोर्टलला जातो त्यावेळी की मला फक्त पेन ड्राईव्ह घ्यायचा असतो. पण तिथं आपण खाली बघतो की पेन ड्राईव्ह सोबत हे आणि ही वस्तू घेतली तर मला तिन्हीच्या कॉस्टमध्ये समजा 200-300 रुपये वाचतात. तर आपण काय करतो की ते 2-3 वस्तू सिलेक्ट करतो. मग त्या 200-300 रुपये वाचण्याच्या मोहापायी आपण ते 3 वस्तू खरेदी करतो. मग ह्याच्यामध्ये कंपनीचा काय फायदा झाला, तर लार्ज परचेसेस झाले त्यांच्यासाठी. म्हणजे कस्टमरकडनं एक गोष्ट परचेस करायच्या ऐवजी त्यांनी 3 गोष्टी परचेस केल्या. हा कंपनीच्या दृष्टीनं फायदा झाला. आपला खिसा खाली होतो तो भाग वेगळा, पण कंपनीच्या दृष्टीने जर आपण म्हणलं तर कंपनीच्या दृष्टीनं परचेसेस वाढले कस्टमरकडनं. इंटिग्रेशन इनटू बिझनेस सायकल, म्हणजे ह्या ऑनलाईन पद्धतीनं जे काही परचेसेस होतात ते तुमच्या ईआरपी मध्येच रेकॉर्ड केले जात असल्यामुळं तुमच्या ईआरपी मध्ये सगळंच रेकॉर्ड असतं. म्हणजे मॅन्युअल पद्धतीने विकलेल्या गोष्टींचं पण रेकॉर्ड त्याच्यामध्ये असतं, ऑनलाईन पद्धतीने विकलेल्या गोष्टींचं पण रेकॉर्ड असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या इंटिग्रेटेड असतात, म्हणजे तुम्हाला त्या एकत्रित या सगळ्या गोष्टी तिथं बघायला मिळतात. आता याच्यामध्ये ग्राहकाचा काय फायदा आहे, तर ग्राहक हे कॉन्फिगर प्रोडक्ट्स म्हणजे काय, मी तुम्हाला हे थोडंसं एक उलगडून सांगतो. याच्यामध्ये डेल नावाची जी कंपनी आहे, तर डेल नावाची कंपनी काय की तुम्हाला कॉन्फिगर करायला देते की समजा मला i5 मशीन हवंय, i5 मशीन सोबत मला 1 टेराबाईट हार्ड डिस्क हवी आहे का 2 टेराबाईट हवी आहे, माझी रिक्वायरमेंट काय, त्याप्रमाणे मी त्याच्यामध्ये कॉन्फिगर करू शकतो की मला i5 मशीन पाहिजे, 8 GB रॅम पाहिजे, 1 टेराबाईटची हार्ड डिस्क पाहिजे, सीडी ड्राईव्ह पाहिजे, डीव्हीडी पाहिजे, काय जे काही तुम्हाला हवं असेल ते, आपला व्हिडिओ कॅमेरा पाहिजे, स्पीकर पाहिजे, तर हे आपण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍड करत जाऊ शकतो आणि नंतर आपण त्याची ऑर्डर प्लेस करू शकतो. तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत ऑनलाईन मध्ये, ई कॉमर्स मध्ये. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला फायद्याची कस्टमरच्या दृष्टीने म्हणजे आपण कम्पेअर करू शकतो प्राइसेस. आजकाल अशाही काही पोर्टल अवेलेबल आहेत, समजा तुम्ही तिथे जाऊन नुसतं म्हणलं की मला घड्याळ खरेदी करायचं आहे, तुमचा ब्रँड पण ठरलेला आहे की मला ह्या ब्रँडचं एक घड्याळ हवंय, तुम्ही जाऊन ती गुगल सर्च करा, तुम्हाला अशाही काही वेबसाईट मिळतील की ते कंपॅरिझन करून देतील तुम्हाला की तुम्ही अमुक ए शॉप मध्ये गेला तर तुम्हाला इतक्याला मिळेल, बी शॉप मध्ये गेला तर इतक्याला मिळेल, सी मध्ये गेला तर इतक्याला मिळेल. म्हणजे शॉपर स्टॉप मध्ये तुम्ही गेला तर इतकं मिळेल, तुम्हाला रिलायन्स बाजारला गेला तर इतकं मिळेल. ह्या गोष्टी तुम्हाला पोर्टलच्या माध्यमातून समजतात आज. आणि मग आपण काय करतो की आपल्याला जिथे सगळ्यात कमी प्राइस मध्ये मिळते आपण तिथे जाऊन तो प्रोडक्ट खरेदी करू शकतो. तर ह्या गोष्टी शक्य झाल्या त्या ई कॉमर्समुळे की आपण प्राइसेस कम्पेअर करू शकतो. हे आपण पूर्वी पण करायचो, पण पूर्वी त्याला लिमिटेशन होतं. मी काय फार फार तर 1, 2, 3, 4 दुकानात जाईन, मला 10 दुकानात तर जायला माझ्याकडे एवढा पेशन्स असणार नाही. पण ऑनलाईन पद्धतीमुळे तुम्हाला हे 10 लोकांची नावं एका समोरच एका झटक्यातच दिसतात सगळी. त्यामुळे तुम्हाला प्राइसेस कम्पेअर करता येतात. त्यानंतर तुम्ही यू कॅन सर्च सुटेबल प्रोडक्ट, म्हणजे तुम्हाला हवा असलेला प्रोडक्ट त्याच्यामधनं निवडू शकता, सर्च करू शकता. एखादं दुकान असेल छोटं 10 बाय 10च्या खोलीमध्ये चाललंय किंवा 20 बाय 20च्या खोलीमध्ये चाललंय, त्याला लिमिटेशन आहे ना, फिजिकल लिमिटेशन आहे. तो किती प्रोडक्ट तुम्हाला त्याच्या डिस्प्लेमध्ये लावून दाखवेल, कारण त्याच्याकडे उपलब्ध असलेला एरिया लिमिटेड आहे. पण ऑनलाईन मध्ये तसं नाही आहे. ऑनलाईन मध्ये हजारो प्रोडक्ट्स, हजारो काही लाखो प्रोडक्ट्स सर सर त्याच एक उदाहरण, ते आपण ऑनलाईन गॉगल किंवा चष्मा घेताना
याचा वापर करून वरनं फेस रिकग्निशन करून ते हो. सिलेक्ट करू शकतो. करेक्ट. तुम्हाला कुठलं चांगलं दिसतोय गॉगल ते सुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. कुठली फ्रेम आहे, कुठली चांगली तुम्हाला दिसतेय. तर ह्या सगळ्या गोष्टी आज पॉसिबल आहेत ऑनलाईन पद्धतीनं. आणि मग तुम्हाला हवी असलेली फ्रेम तुम्ही त्यानंतर तुम्ही निवडू शकता. हे चष्म्याचं फ्रेमच नाही, लेडीजच्या बाबतीत त्यांना मेकअपचं जे साहित्य आहे त्यांचं ते सुद्धा ते ऑनलाईन बघू शकतात. की हे प्रोडक्ट मला कसं दिसेल, हे प्रोडक्ट कसं दिसेल, हे आपण ऑनलाईन तिथं बघू शकतो सिलेक्ट करून. आणि आपल्या चेहऱ्यावरती कसं दिसेल हे तिथं आपल्याला जर आवडलं तर तो प्रोडक्ट त्यांच्याकडनं घेतला जाऊ शकतो. म्हणजे ते अगदी हेअरस्टाईल असेल, या सगळ्या गोष्टी आज शक्य आहेत. कशामुळे तर ह्या ई कॉमर्स आणि ओव्हरऑल टेक्नॉलॉजीमुळे. तर तिसरा महत्वाचा जो घटक आहे तो सर्च. सुटेबल प्रोडक्ट तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला कुठला आवडतोय तो प्रोडक्ट तुम्ही इथून निवडू शकता. लार्जर कॅटलॉग्स मी तुम्हाला आताच बोललो की 20x20च्या खोलीमध्ये लिमिटेशन आहे किती प्रोडक्ट तो डिस्प्ले करू शकेल. पण इथं ऑनलाईन मध्ये काहीच लिमिटेशन नाही. हजारो लाखो प्रोडक्ट्स तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळू शकतात. तर हा फायदा आहे कस्टमरचा. इम्प्रूव्ड कस्टमर इंटरॅक्शन म्हणजे मगाशी आपण जे म्हणलो की कस्टमर सर्व्हिस आणि टेक्निकल सपोर्ट. तर हा टेक्निकल सपोर्ट असेल किंवा कस्टमर सर्व्हिस असेल, बऱ्याचशा गोष्टी आज वेबच्या माध्यमातून पण होऊ शकतात. आज तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचशा बँकांनी एक चॅटबॉट फॅसिलिटी सुरू केली. म्हणजे कस्टमरचे जे टिपिकल क्वेश्चन असतात की बँकेची वेळ किती आहे, सेव्हिंग खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स किती पाहिजे, म्हणजे हे कॉमन येणारे प्रश्न आहेत. तर ह्याच्यासाठी बऱ्याचशा बँकांनी काय केले की चॅटबॉट्स तयार केले. म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा तुमच्या वेबसाईटच्या माध्यमातून हे बेसिक प्रश्न जे आहेत हे त्यांनी कस्टमरने त्याच्यामध्ये टाईप करून सबमिट केले की त्याची उत्तरं मशीनकडनं दिली जातात आपोआप. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ई कॉमर्स आपण इंट्रोड्यूस केल्यामुळे हे सगळे फायदे आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतात. आता मला जर ई कॉमर्स साईट सुरू करायची असेल, म्हणजे मला माझा व्यवसाय जर ई कॉमर्स मॉडेलमध्ये सुरू करायचा असेल तर मला काय काय लागणार. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एंटरप्राइज कम्प्युटिंग म्हणजे काय, की माझ्याकडे ERP सारखं सॉफ्टवेअर, माझ्याकडे टेक्नॉलॉजी पाहिजे. आता मी ज्यावेळी ERP म्हणतोय त्याच्यासोबत, म्हणजे मी ज्यावेळी ERP म्हणलो त्यासोबत तिन्ही गोष्टी आल्या. माझ्याकडे ERP सॉफ्टवेअर पाहिजे, त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी पाहिजे, त्यासाठी लागणारं नेटवर्किंग पाहिजे आणि ते चालवण्यासाठी माझ्याकडे मॅनपॉवर पाहिजे. तर मला ई कॉमर्स मॉडेल जर स्वीकारायचं असेल तर मला सगळ्यात पहिली गोष्ट एन्श्युअर करावी लागेल, खात्री करावी लागेल की माझ्याकडे एंटरप्राइज कम्प्युटिंगची व्यवस्था आहे का नाही. एंटरप्राइज कम्प्युटिंग म्हणजे ERP सॉफ्टवेअर तुमच्याकडे असायला पाहिजे. बेसिकली ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर तुमची वेबसाईट, तुम्हाला तुमची वेबसाईट तयार करावी लागेल. ओके, त्याला आपण म्हणतो होस्टिंग. तुमची वेबसाईट होस्ट करणे, म्हणजे तुमची वेबसाईट ही जी आहे त्यासाठी तुम्हाला वेब सर्व्हर लागतो, त्याच्यावरती तुमची वेबसाईट होस्ट केलेली असते. आता आपण हे बघूया की ह्या गोष्टी आता कशा करता येतील आपल्याला. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपली आपली वेबसाईट आपल्याला तयार करावी लागेल. आता आपण वेबसाईट, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट बघतो बघा, .com, .in, .org. आता आमची वेबसाईट आहे ती ICMPune.org आहे, PDCCbank.com आहे, ठाणे DCCbank.com. तर हे काही ठिकाणी कॉम बघायला मिळतं आपल्याला, काही ठिकाणी co.in बघायला मिळतं, काही ठिकाणी आपल्याला ORG बघायला मिळतं. आरबीआयची साईट जर तुम्ही बघितली की RBI.org.in आहे, NABARD.org.in आहे. तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे, कुणाला काही माहिती आहे का? .com म्हणजे काय, .org म्हणजे काय, .in म्हणजे काय, .us म्हणजे काय? त्यांचा लॉंग फॉर्म माहिती आहे सर, असं डीप मध्ये नाही माहिती. फक्त ORG म्हणजे ऑर्गनायझेशन, कॉम म्हणजे कमर्शियल, हा, .in म्हणजे इंडिया, बरोबर, अशा प्रकारचं. अगदी बरोबर आहे. आणि आता अगदी रिसेंट डेव्हलपमेंट म्हणजे मागच्याच आठवड्यातली ही गोष्ट आहे की आपल्या बँकांच्या साठी सुद्धा .bank असं डोमेन आपल्याला मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन जे गव्हर्नर आहेत मल्होत्रा, तर त्यांनी नुकतंच अनाऊन्स केलंय की बँकांच्या बाबतीतही बरेच फ्रॉड व्हायला लागले. त्यामुळं बँकांना त्यांचा एक डोमेन, ह्याला म्हणतात TLD. आता तुम्ही जे सगळं सांगताय .us, .in, .org, .com,
कॉम म्हणजे कमर्शियल ऑर्गनायझेशन. तर हे सगळ्याला म्हणतात TLD, टॉप लेवल डोमेन. आपल्या कोऑपरेटिव्हसाठी एक टॉप लेवल डोमेन आहे, तुम्हाला कदाचित माहिती आहे की नाही मला माहित नाही. तो आहे .coop, कॉप. म्हणजे कुठलीही कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आपल्याला त्या नावावरनं ओळखता येते किंवा ही कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. तर असं बँकांच्यासाठी आता एक .बँक असं डोमेन तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं डोमेन नेम रजिस्टर करू शकता. म्हणजे pdccbank.com म्हणण्याऐवजी PDCC, पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, pdcc.bank असं करू शकतो आपण. पॉसिबल आहे. आता या गोष्टी हळूहळू इंट्रोड्यूस होतील. अनाऊन्स केले त्यांनी आताच. आता हे हळूहळू आपल्याला बघायला मिळेल मार्केटमध्ये. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपली गरज ही आहे की आपल्याला आपली वेबसाईट तयार करून घ्यावी लागेल. आता वेबसाईट तयार करून घेणं ही एक मोठी प्रोसेस आहे. आता आपण तिकडे नको जायला, पण आपली एक स्वतःची वेबसाईट असली पाहिजे. त्यातली दुसरी स्टेप अशी आहे की मला माझ्या वेबसाईटकडे ट्रॅफिक आकर्षित करावं लागेल. गेटिंग ट्रॅफिक टू कम टू युअर वेबसाईट. मग हे कसं करणार आपण? आपल्याला काही स्कीम्स तयार कराव्या लागतील, काही प्रमोशनल स्कीम्स तयार कराव्या लागतील, मार्केटिंग करावं लागेल, आपल्या ब्रोशरमध्ये आपल्याला वेबसाईटचं नाव छापावं लागेल. तर या अशा पद्धतीने तुम्हाला ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटकडे आकर्षित करावं लागेल. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही एखादी स्कीम केली, एखादं प्रमोशनल स्कीम केली, 50 रुपयाचं डिस्काउंट देतोय आपण किंवा 5 रुपयाचं डिस्काउंट देतोय, 10%, 5%. तर लोक तुमच्याकडे येतील, पण पुढच्या वेळी दुसरीकडे निघून जातील. त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे की फक्त एकदाच कस्टमर न येता तो वारंवार तुमच्याकडे आला पाहिजे. गेटिंग ट्रॅफिक टू रिटर्न टू युअर वेबसाईट. तर अशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. तर माझा एक प्रश्न होता की हे मार्केटिंगसाठी जे बँक वगैरे असतात ह्या SEO चा सुद्धा वापर करतात का? हो, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन त्यांना करावंच लागतं. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे काय, एखाद्याने समजा आपल्या गुगलमध्ये जाऊन पुणे जिल्हा बँक एवढंच टाकलं, तर त्याला पटकन पहिल्याच सर्च रिझल्टमध्ये पुणे DCC बँकेचा रिझल्ट दिसला पाहिजे. ते जर दिसलं नाही, तो समजा 3ऱ्या-4थ्या पेजवर दिसला, तर ह्याचा अर्थ असा आहे की SEO केलेलं नाही तुमच्या वेबसाईटचं प्रॉपरली. म्हणजे यासाठी प्रॉपर डेव्हलपर हायर केले जातात का SEO साठी? नाही, हे SEO हे एक स्पेशलाइज जॉब आहे तो. जसं वेब डेव्हलपमेंट करणारी लोक वेगळी असतात, त्याच्यावरती ग्राफिक्स तयार करणारी लोक वेगळी असतात. म्हणजे तुम्हाला वेबसाईट दिसताना जरी एक वेबसाईट दिसली तरी त्याच्या मागे काम करणारे शेकडो हात असतात वेगळे वेगळे. म्हणजे काही लोक असतात ती कोडिंग करतात, म्हणजे वेबसाईटसाठी लागणारा जे प्रोग्राम आहे तो तयार करतात. काही लोक ग्राफिक्स तयार करतात, काही लोक अॅनिमेशन तयार करतात. काही पुढची जी मंडळी आहेत ती डोमेन हँडल करणारी लोक असतात, होस्टिंग हँडल करणारी लोक असतात. काही लोक जी असतात ती तुम्ही आता जे म्हणताय ते SEO करणारी, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करणारी लोक असतात. तर ही एक पूर्ण टीम असते. वेब डेव्हलपिंग एजन्सी ज्या आहेत, म्हणजे वेबसाईट डेव्हलप करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या वेबसाईट डेव्हलप करणाऱ्या कंपन्यांच्याकडे ही एक पूर्ण टीम असते. आपल्याला सामान्य माणसाला काय वाटतं की अरे काय ठीक आहे, ही वेबसाईट तयार केली, पण असं नाहीये. ते करण्यामागं खूप लोकांचा त्याच्यामध्ये हातभार असतो. म्हणजे एखादी बिल्डिंग चांगली थोडक्यात उभी राहिलेली आपल्याला दिसते, छान बिल्डिंग दिसते, पण ती बिल्डिंग उभी करताना त्याच्यामध्ये खूप लोक, म्हणजे अगदी छोटे कामगारापासून त्याचे सुपरवायझर, त्याचा आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, फायनान्सर, हे सगळ्या गोष्टी असतात. तशाच वेबसाईटमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी, आता मी तुम्हाला जसं सांगितलं की डेव्हलपर, प्रोग्रामर, अॅनिमेशन करणारा, ग्राफिक्स तयार करणारा, साऊंड, काही ठिकाणी तुम्हाला साऊंड पण असतो, त्याच्यामध्ये म्युझिक असतं, तर ते हँडल करणारा, एडिटिंग करणारी लोक, तर ही सगळी टीम असते त्यांच्याकडे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की येस, SEO करावं लागतं आपल्याला. स्पेसिफिकली आपण ज्यांच्याकडनं ह्या सर्व्हिसेस घेतलेल्या असतात आपल्या वेबसाईटच्या, त्यांच्याकडून ही SEO ची सर्व्हिस पण आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करून घ्यावी लागते. म्हणजे आपली वेबसाईट ही पटकन दिसली पाहिजे पहिल्या पेजमध्ये. हे दॅट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ओके, तर पुढचा जो पार्ट आहे, डिफरन्शिएटिंग युअर सेल्फ फ्रॉम द कॉम्पिटिशन. मी तुम्हाला परवा बोललो होतो की तुम्ही पण सेव्हिंग करंट फिक्स डिपॉझिट देताय, बाकी दुसरी बँक पण सेव्हिंग करंट फिक्स डिपॉझिट, मग तुमच्यात वेगळे पण काय? आज आपले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना काहीतरी वेगळं हवंय, नाविन्यपूर्ण सेवा हव्यात. तर म्हणून मी तुम्हाला IDFC बँकेचं उदाहरण दिलं होतं. IDFC बँक, ऍक्सिस बँक,
ह्या बँका तुम्हाला 6-6% इंटरेस्ट देत आहेत सेव्हिंग खात्यावरती आणि आपण देतोय 3.5%. त्या बँका देत आहेत 6.5%. 3% डिफरन्स आहे. तर आपल्याला अशा काही योजना राबवता येतील का ह्याच्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे. पुण्यातली एक जनता सहकारी बँक आहे, मला आठवते खूप वर्षापूर्वी, म्हणजे कमीत कमी 15 ते 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी एक अशी योजना लागू केली होती की एक फ्लेक्झी डिपॉझिट स्कीम त्यांनी सुरुवात केली. म्हणजे माझ्याकडे समजा 5,000, आज 5,000 आहेत, उद्या 10,000 आहेत, 15,000 आहेत, मी त्या फ्लेक्झी डिपॉझिट स्कीम मध्ये जमा करणार आणि समजा त्या माझ्याकडे 25,000 रुपये साठलेले आहेत, मला त्यातले 5,000 रुपये आता हवेत काही कामासाठी, तर मला ते 20,000 वरती कंटिन्युअस मला पुढे इंटरेस्ट मिळत राहणार फिक्स डिपॉझिटचं. फक्त 5,000 मी त्यातनं काढेन तेवढेच मला तेवढंच इंटरेस्ट त्याचा लॉस होईल मला. पूर्वी आपल्याला काय करायला लागायचं, संपूर्ण एफडी क्लोज करायला लागायची आणि आपल्याला हवी असलेली अमाऊंट काढून आपल्याला परत रिडिपॉझिट करायला लागायचं. तर असे काही प्रोडक्ट तुम्हाला तयार करता येतील का, असे काही प्रोडक्ट लॉन्च करता येतील का, हे तुम्हाला बघावं लागेल. आणि हे सगळं पॉसिबल आहे टेक्नॉलॉजीमुळे. पूर्वी मॅन्युअल एन्व्हायरमेंटमध्ये या गोष्टी कदाचित शक्य नव्हत्या, पण आज टेक्नॉलॉजीचा वापर आपण केल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पॉसिबल होणार आहेत. तर तुम्ही जे प्रोडक्ट देताय आता सेव्हिंग करंट फिक्स डिपॉझिट, हे ट्रॅडिशनल व्हॅनिला फ्लेवर मध्ये न देता तुम्ही त्याला काहीतरी फ्लेवर द्या, काहीतरी त्याच्यामध्ये फीचर्स ऍड करा, ते करता येईल तुम्हाला. त्यानंतर फक्त लोक येतील आणि जातील, त्याला आपण विंडो शॉपिंग म्हणतो. आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की मोठ्या मोठ्या मॉलमध्ये लोक फक्त फिरायला येतात गंमत म्हणून, टाइमपाससाठी. तर असं नाही, तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती एक जी कोणी व्यक्ती येईल, तुम्ही त्याला असं टेम्पटेशन दिलं पाहिजे की त्याने येऊन काहीतरी खरेदी करायलाच पाहिजे त्याच्यावरती. मग असे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की एक प्रोडक्ट तुम्ही घ्यायला गेला, त्याच्या खाली 4 गोष्टी तिथे लिहून येतात की बऱ्याच लोकांनी हे 3 प्रोडक्ट केले, काही लोकांनी हे 2 प्रोडक्ट खरेदी केले, काही लोकांनी हे 5 प्रोडक्ट खरेदी केले आणि आपल्याला गरज नसते त्याची, पण तरी सुद्धा आपण ते परचेस करतो त्याची तिथून. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या ई कॉमर्स आपण ज्यावेळी हे करतो, इंट्रोड्यूस करतो, त्यावेळी आपल्याला हे करावं लागतं. इंटिग्रेटिंग ई कॉमर्स वेबसाईट विथ द एक्झिस्टिंग बिझनेस. मी तुम्हाला परवा सुद्धा सांगितलं की इंटरनेट बँकिंग तुम्ही ज्यावेळी करता, ते इंटरनेट बँकिंगचा सर्व्हर तुमच्या ऍप्लिकेशन सर्व्हर बरोबर बोलतो. नॉर्मल तुम्ही जे सीबीएस वापरत असता त्याच्यासोबत, आणि तुमचा ऍप्लिकेशन सर्व्हर हा मागं जाऊन तुमच्या डेटाबेस सर्व्हर सोबत बोलत असतो. म्हणजे ते इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे तसंच आहे, फक्त तुम्ही ऍड काय केलं तर इंटरनेट बँकिंग सर्व्हर त्याच्यामध्ये ऍड केलं. तर हे तुम्ही करू शकता. तुम्हाला ते इंटिग्रेट करावं लागेल तुमच्या एक्झिस्टिंग सिस्टम सोबत. त्यानंतर ऍक्सेप्टिंग ऑर्डर्स आणि ऍक्सेप्टिंग पेमेंट्स. ऑर्डर्स ऍक्सेप्टिंग तुम्ही आता बघितलंय की आपण आपल्या वेबसाईटवर, आपल्या पोर्टलवरती जाऊन काय करतो, आपल्याला हवे असेल ते सगळे प्रोडक्ट सिलेक्ट करतो. ते प्रोडक्ट सगळे जाऊन बसतात आपल्या कार्टमध्ये आणि आपलं सगळं खरेदी करून झालं की आपण चेकआउट म्हणतो तिथं, आणि चेकआउट केल्यानंतर आपल्याला त्याचं बिल समोर येतं. ते आपण पे कसं करतो, तर ऑनलाईन पद्धतीनं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा आपल्याला जीपे किंवा युपीआयच्या माध्यमातून आपण ते पेमेंट करतो. तर आपल्याला ज्यावेळी ई कॉमर्स पद्धतीनं व्यवसाय करायचा असेल, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला इंट्रोड्यूस कराव्या लागतील. या गोष्टी आपल्याला पुरवाव्या लागतील कस्टमरला. आता हे करत असताना अडचणी काय येऊ शकतात, तर पेमेंट करताना कधी कधी अडचण येऊ शकते की बाबा कस्टमर म्हणतो की माझ्याकडनं पैसे गेले, कंपनी म्हणते मला पैसे ते मिळाले नाही. तर असं कधी कधी ट्रान्झॅक्शन फेल होतं. तर हे आपल्याला सेटलमेंटची यंत्रणा एक निर्माण करावी लागेल, की आपल्याला बघावं लागेल की हे नक्की पेमेंटला अडचण कुठं आली नक्की. कारण हे पेमेंट लक्षात घ्या की हे पेमेंट कस्टमरकडनं तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येत नाही. याच्यामध्ये आणखीन एक एजन्सी असते, त्याला म्हणतो आपण पेमेंट गेटवेज. तर ह्या पेमेंट गेटवेच्या लेवलवरती काही झालं का, क्लायंटच्या सर्व्हरवरती काय झालं का, माझ्या सर्व्हरवरती काय झालं, हे फाइंड आउट करावं लागेल आपल्याला. तर ह्याच्यामध्ये एक अडचण अशा पद्धतीची येऊ शकते पेमेंट सेटलमेंट करण्यामध्ये, की पेमेंट एखाद्या वेळेस अडकतं. दुसरा महत्वाचा भाग याच्यामध्ये असतो की बायर आणि सेलर हे दोघं एकमेकाला माहित नसतात. आज आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की अमेझॉनचं ऑफिस कुठे आहे? अमेरिकेत आहे एवढं माहिती आहे, पण अमेरिकेत कुठे आहे? तर इथं प्रॉब्लेम हा असतो की आपल्याला माहित नसतं. आता समजा मी एखाद्या समोरच्या दुकानामध्ये जाऊन खरेदी केलं किंवा लक्ष्मी रोडवरच्या जाऊन दुकानात जाऊन काही खरेदी केलं, तर मला माहिती आहे की ते दुकान तिथं परमनंट आहे. पण ऑनलाईन पद्धतीमध्ये व्यवहार करत असताना मला काहीच माहिती नाहीये की मी कुणासोबत व्यवहार करतोय.
याच्यामध्ये अडचणी काही नाही आहेत. अमेझॉन ही वेल नोन कंपनी आहे, अमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या सगळ्या वेल नोन कंपनी आहेत. पण बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की ह्याच्यामधनं ग्राहकाची फसवणूक केली जाऊ शकते. तर हा एक त्याच्यामधला ड्रॉबॅक आहे, अडचण असू शकते, होऊ शकते. सिक्युरिटीचा एक विषय आहे की तुम्ही ई कॉमर्स पद्धतीने व्यवसाय द्यायला सुरू केला तर हा जो डेटा कम्प्युटर आपल्या कस्टमरच्या मशीन मधनं सिस्टम मधनं तुमच्यापर्यंत जो पोहोचतोय हा सिक्युअरली पोहोचला पाहिजे. ही जबाबदारी तुमची असते. म्हणजे तुमची वेबसाईट ही इतकी सिक्युअर पाहिजे की त्या कस्टमरच्या मशीन मधनं येणारा डेटा हा तुमच्या सिस्टम पर्यंत सिक्युअर पद्धतीनं, गुप्त पद्धतीनं तुमच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे. मध्ये जर ह्याची कोणी छेडछाड केली तर अडचण आपल्याला निर्माण होऊ शकते. त्यामुळे ह्याची जबाबदारी ही संपूर्णपणे ई कॉमर्स पद्धतीनं सेवा देणाऱ्या कंपनीची असते. तर ह्या काही अडचणी त्याच्यामध्ये येऊ शकतात. आता मी तुम्हाला पेमेंट गेटवे बद्दल बोललो तर एक गोष्ट लक्षात घ्या की मी फ्लिपकार्टमधनं फ्लिपकार्टवरनं काहीतरी खरेदी केलं. माझं अकाउंट समजा पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये, तर फ्लिपकार्ट आणि पीडीसीसी बँक हे कनेक्टेड असतीलच असं काही नाही. आता बँक पीडीसीसी काही कुठलीही बँक असू शकेल. तर फ्लिपकार्टचं काही सगळ्या जगभरातल्या बँकांच्या बरोबर कनेक्शन नाहीये. त्यामुळं आपल्याला इथं आणखीन एक इंटरमिडिएटरी एक कंपनीला एक सेवा लागते, त्याला म्हणतो आपण पेमेंट गेटवेज. तर आता पेमेंट गेटवे सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या पण भरपूर आहेत. ही पेसिल नावाची आयसीआयसीआय बँकेची हे आहे पेमेंट गेटवे सर्व्हिस आहे. एचडीएफसी बँकेची पेमेंट गेटवे सर्व्हिस आहे. पेटीएमची पेमेंट गेटवे सर्व्हिस आहे. अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला पेमेंट गेटवे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर आपल्याला काय करायला लागतं की ई कॉमर्स सेवा देत असताना आपल्याला आपली वेबसाईट तयार करावी लागेल. आपल्याकडे एंटरप्राइज कम्प्युटिंग ERP सारखं सॉफ्टवेअर पाहिजे आणि ग्राहकांच्याकडनं पेमेंट ऍक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला या पेमेंट गेटवे सर्व्हिस प्रोव्हायडर्स बरोबर सुद्धा आपल्याला अग्रीमेंट करावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. तर ह्या काही एक बेसिक गोष्टी मी तुम्हाला ई कॉमर्स बद्दल आता इथं सांगण्याचा प्रयत्न केला. आपण ई कॉमर्स म्हणजे काय, पहिला कॉमर्स म्हणजे काय आपण बघितलं, नंतर आपण ई कॉमर्स म्हणजे काय हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला. ई कॉमर्सचे घटक काय आहेत ते समजून बघितलं. ई कॉमर्सचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, ई कॉमर्स कसं इंट्रोड्यूस, त्याच्यामध्ये स्टेप्स काय आहेत हे आपण समजून घेतलं. त्याचे फायदे, ई कॉमर्सचे फायदे. तर एक ओव्हरऑल एक तुम्हाला ग्लिम्स, त्याचा एक परिचय देण्याचा प्रयत्न मी आता या मागच्या एक 30-40 मिनिटांमध्ये केला. तुमच्या काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही. काही डाऊट आहे कोणाला? कन्सेप्ट लक्षात आला सगळ्यांच्या ई कॉमर्सचा कन्सेप्ट? हो सर, हो सर. हो सर. हे सगळं आपण रोज अनुभवतोय. म्हणजे आपण अनेक वेळा फ्लिपकार्ट, अमेझॉन वरनं काही खरेदी केलं असेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍट द बॅक ऑफ माइंड ह्या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत, ह्या गोष्टी कशा चालतात. त्यामुळे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याच्या मागं ऍक्च्युली काय काम करतंय. आजच्या सेशनमुळे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हे ठीक आहे, म्हणजे हे सगळं आपण रोज अनुभवतोय, पण हे अनुभवत असताना त्याच्या मागं काय काय चालतंय ह्याची थोडीफार आयडिया तुम्हाला आजच्या या सेशनमुळे आली असेल असं मला वाटतं. हो सर. ओके. हा विषय संपला असेल तर तुम्हाला प्रोजेक्टचं मी आज मेसेज टाकला होता, सगळ्यांच्या लक्षात आलंय काय करायचं आहे प्रोजेक्टचं? हो सर. हो सर. हो सर, पाहिलंय. हा, तर त्याप्रमाणे तुमची दुरुस्ती करा. आपल्याला आता वेळ नाही आहे. आज शेवटचा आहे, आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या तर शनिवार, रविवार आहे, सोमवारपासून तुमची परीक्षा आहे. त्यामुळं तुम्ही जो प्रोजेक्ट केलाय, मी तुम्हाला सॅम्पल प्रोजेक्ट एक नाही 2 दिलेत सॅम्पल प्रोजेक्ट. तर त्या प्रोजेक्टच्या फॉर्मॅटमध्ये त्याला घ्या. हे करून सुद्धा जर काही तुमचे प्रोजेक्ट त्याच्या जवळपास नसतील तर मात्र त्याच्यासाठी तुम्हीच जबाबदार असणार आहे.
त्याला आम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला अनेक वेळा आम्ही सांगितलं, फॉर्मॅट दिला, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या होत्या. आणि मला हे गोष्ट खेदाने व्यक्त करावी लागते की आज मी तुम्हाला जे 2 प्रोजेक्ट पाठवले, त्या 2 प्रोजेक्टच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रोजेक्ट त्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे. खूप सिंपल तुम्हाला या प्रोजेक्ट स्वरूप खूप सिंपल करून सोपं करून दिलं होतं. पण तुम्ही काही नाही, नुसतं कुठून तरी एकाने तरी कुठलं तरी आर्टिकल तसंच्या तसं कॉपी केलेलं आहे. एक रिसर्च आर्टिकल कॉपी केलेलं आहे आणि ते रिसर्च आर्टिकल प्रोजेक्ट म्हणून माझ्याकडे ढकलून दिलेलं आहे. आता मी इथे नावं घेत नाही, पण ज्यांनी कुणी असं केलेलं आहे त्यांनी हे लक्षात घ्या की हे ऍक्सेप्टेबल नाही आहे. अपेक्षित तुमच्याकडनं ही खूप सोपी गोष्ट होती. दोघांचे जे प्रोजेक्ट आहेत, मला वाटतं एक किरण धुमाळ आणि एक भोईर, मानसी भोईर, मी तुमच्या दोघांचे प्रोजेक्ट शेअर केले होते. तेवढंच पाहिजे आपल्याला. तुमच्याकडनं फार मोठं काही थिसिस अपेक्षित नाहीये 200-300 पानाचा, पण तेवढे सुद्धा कष्ट घेण्याची तुमची तयारी नाहीये. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्ही काही नाही, नुसतं कुठून तरी ते उचललंय आणि कुठेतरी मला वाटतं काही एक दोघा तिघांनी ट्रान्सलेशन पण केलंय त्याच्यामध्ये. मला वाटतं ते नाव नाही आठवत आहे मला. एकाने AI वरती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती एक प्रोजेक्ट दिलाय. काय नाही, कुठून तरी कॉपी केलेलं आहे ते ट्रान्सलेशन केलंय आणि ट्रान्सलेशन इतकं भयानक आहे त्याच्यामध्ये. काहीच्या काही गोष्टी त्या ट्रान्सलेशन मध्ये वाचण्याचे कष्ट सुद्धा तुम्ही घेतलेले नाही. एआयचं तसंच आहे. एकाने डिजिटल मार्केटिंग वरती प्रोजेक्ट केलाय, तोही तसंच आहे. कुठून तरी ट्रान्सलेट केलेलं आहे आणि रेडीमेड आर्टिकल कुठनं तरी घेऊन तसंच तसं इकडे पाठवून दिलंय. थोडे तरी कष्ट घ्या त्याच्यावरती. तुम्हाला 100-150 मार्क जर त्याच्यावरती मिळवायचे आहेत तर थोडे तरी कष्ट घ्या. केस स्टडी मला या 2 व्यतिरिक्त कुठेही केस स्टडी दिसली नाही. केस स्टडी कशासाठी सांगितली तुम्हाला? की एखाद्या ऑर्गनायझेशनची माहिती तुम्हाला त्याच्यामुळं घेता येईल. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण ई कॉमर्स बद्दल बोलतोय, तर ई कॉमर्स कुठलेही तुम्ही केस स्टडी घ्या. एक फ्लिपकार्ट केस स्टडी ऑफ फ्लिपकार्ट असं जरी टाकलं तुम्ही तर तुम्हाला छानपैकी केस स्टडी त्याच्या इंटरनेटवरती मिळेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत, पण ते कष्ट घेण्याची तयारी तुमची नाही आहे अनफॉर्च्युनेटली. तर एनिवे, मी आता काय फार जास्त बोलत नाहीये. जे 2 प्रोजेक्ट तुम्हाला मी सॅम्पल दिले त्या प्रोजेक्टच्या धर्तीवरती त्या 2 प्रोजेक्टमध्ये सुद्धा काही करेक्शन आहेत जे तुम्हाला मी हायलाइट करून हो दिले. सर, सांगितले त्या पद्धतीने साहेब करून देतो आम्ही. ओके सर. तर त्या करेक्शन करून तुम्ही तुमचे प्रोजेक्ट फायनल करा. प्रोजेक्ट तुमचे जे असतील ते स्पायरल बाइंडिंग फॉर्मॅटमध्ये असले पाहिजेत. त्या प्रोजेक्ट गाईडलाईन्स सर, असं वाटतं मी दिलेलं आहे थोडंसं तुम्हाला. बोलू का सर? सर बोलू का? हा बोला. सर, आता ओंकार सरांनी कोऑर्डिनेटर आपले साहेब आहेत, ते म्हणजे ते स्पायडर ते बाइंडिंग करू नका, ब्लॅक बुक मध्ये करा म्हणजे. ब्लॅक ब्लॅक जे कव्हरचं बाइंडिंग असतं ना, अच्छा अच्छा त्या अच्छा. पद्धतीने करा. हा. नाही नाही, मी बोलतो त्यांच्या बरोबर. तुम्ही ते स्पायरल बाइंडिंग करा, त्याच्या 3 कॉपीज ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही प्रोजेक्ट एक कॉपी आणून आमच्याकडे सबमिट करता, ज्यावेळी तुम्ही वायवाला अपियर होता त्यावेळी तुमच्याकडे तुमची कॉपीज नसते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 3 कॉपीज करा. एक तुमच्या रेफरन्ससाठी ठेवा, एक इथे सबमिट करा आणि एक जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनला सबमिट करू शकता. काही तुम्हाला जर त्यातनं काही फायदा होत असेल तर, नाहीतर 2 कॉपी असतील तरी चालेल. एक कॉपी आम्हाला सबमिट करायची ऑफिसला रेकॉर्ड म्हणून. ओके सर. ओके सर. शक्यतो तुम्ही 3 कॉपीज ठेवा त्याच्या. एक तुमच्याकडं, एक आमच्या ऑफिसला आणि एक तुमच्या ऑफिसला. आणि त्याला नॉर्मल स्पायरल बाइंडिंग करून घ्या. स्पायरल बाइंडिंग म्हणजे अशा पद्धतीचं. ओके सर. ठीक आहे, सर एक मिनिट बोलू का? बोला. स्पायरल बाइंडिंग आहेत ना, म्हणजे ब्लॅक बुक नाही करायचं आम्हाला, बरोबर ना? 3 स्पायरल बाइंडिंग करायची कन्फर्म. 3 बाइंडिंग करायची, स्पायरल बाइंडिंग. ब्लॅक बुक नाही बनवायचं, ठीक आहे. एक मिनिट थांबा, मी कवडे सरांना ऑनलाईन आहेत का बघा. आहे का कवडे सर ऑनलाईन आहे?
सांगते सर त्यांना. हा जरा फोन करा त्यांना. हा बोला, तोपर्यंत बाकी काय बोलायचं असेल तर बोला. सर प्रोजेक्ट साधारणतः कधीपर्यंत जमा करावं लागतील ते? प्रोजेक्ट तुम्हाला घेऊन यायचं आहे ना आता येताना. तुमची शेवटच्या दिवशी प्रोजेक्ट वायवा आहे. माहिती आहे ना सगळ्यांना? टाइम टेबल बघितले का सगळ्यांनी? हो सर, शेवटला आहे. अभ्यास कुठपर्यंत आलाय सगळ्यांचा? अभ्यास चालू आहे सर. चालू आहे सर. आता प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल बोलत होतो मी त्यांना हे सुचवलंय की स्पायरल बाइंडिंग करा. अच्छा. ते थोडंसं सोपं होईल यांच्या दृष्टीनं. स्पायरल बाइंडिंग 3 कॉपीज मध्ये करा असं त्यांना मी सांगितलंय. एक कॉपी त्यांच्याकडे राहील, एक इथं आपल्याला ऑफिसला सबमिट करायची आणि एक त्यांना जर त्यांच्या ऑफिसला द्यायची असेल किंवा एक स्पेअर त्यांच्याकडे राहू शकते कॉपी. ठीक आहे. तर अशा 3 कॉपीज प्रोजेक्टच्या करा असं मी त्यांना सांगितलं. ओके, चालेल सर. याआधी आपण जे ब्लॅक बुक घेत होतो ते न करता स्पायरल बाइंडिंग. हा नाही, ब्लॅक बुक मध्ये कसं असतं त्याला वेळ लागतो बऱ्याच वेळा ते बाइंडिंग करण्यासाठी. बरोबर. आणि इथं कसं छोटं डॉक्युमेंट आहे आपलं, 40-50 पेजेसचं डॉक्युमेंट आहे. त्यामुळे स्पायरल बाइंडिंग काय 10 मिनिटात करून मिळतं. येस येस, चालेल. तर स्पायरल बाइंडिंग करा, 3 कॉपीज ठेवा. आपण वैभव सरांना पण आपण याच्या संदर्भातली माहिती आपल्या ग्रुपवरती टाकून देऊ. हो हो हो. ठीक आहे. आता हा पॉइंट क्लिअर झाला सगळ्यांना? ओके सर. ब्लॅक बाइंडिंगची गरज नाहीये, तुम्ही स्पायरल बाइंडिंग करा, 3 कॉपीज ठेवा. तुम्हाला सगळ्या बाकीच्या गोष्टी ऑलरेडी त्या प्रोजेक्ट गाईडलाईन्स मध्ये दिलेल्या आहेत की फॉन्ट कसं पाहिजे, मार्जिन किती पाहिजे, तुमचं कव्हर पेज कसं पाहिजे, हे सगळं तुम्हाला ऑलरेडी रेडीमेड दिलेलं आहे. सो आय होप की काही डाऊट नाहीये आता. नाही सर. प्रोजेक्ट रिलेटेड अजून तुमचे काही प्रश्न असतील तर आता विचारा. उद्या प्रोजेक्ट फायनल झाला आहे आणि आता नाही चेंजेस होणार असं नका करू. आणि मी मेल केलाय तुम्हाला प्रोजेक्टचा. कोणाला? तुम्हाला म्हणजे? दिवेकर सरांना काल केलता. हा मी पाठवले ना 2. मी सांगितलं तुम्हाला 2 प्रोजेक्ट सोडून कुठलाही प्रोजेक्ट ऍज एक्सपेक्टेड नाहीये. तुम्ही तुमचे प्रोडक्ट बघून घ्या, तुमचे प्रोजेक्ट बघून घ्या, त्या प्रोजेक्टला समोर ठेवून. ओके तुमचा प्रोजेक्ट तसा आहे का, ओके त्या पद्धतीनं सुधारणा करा. ओके. कारण तुम्ही एकदम गळ्याशी आल्यानंतर सगळं पाठवलंय. आज उद्यापासून सोमवारपासून तुमची परीक्षा आहे आणि मला ह्या आठवड्यामध्ये सगळ्यांचे प्रोजेक्ट धडाधड येत आहेत. आणि ते बघितली तर पाहिजे ना, वाचलं तरी पाहिजे. 50-50 पेजेसचे डॉक्युमेंट आहेत. बरं तेही असे भयानक ट्रान्सलेशन केलेले काही प्रोजेक्ट त्याच्यामध्ये पाठवले. तर ते 2 तुम्हाला सॅम्पल दिलेले प्रोजेक्ट आहेत, ते डोळ्यासमोर ठेवा. त्या पद्धतीने तुमचा प्रोजेक्ट ऑर्गनाईज करा आणि कॉपीज घेऊन या. ज्यांचे त्या पद्धतीने नसतील, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ते स्वतः ह्या गोष्टीला जबाबदार असतील, त्यांचे प्रोजेक्ट कन्सिडर होणार नाही, रिसबमिशन करावं लागेल तुम्हाला. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, ज्यांचे प्रोजेक्ट त्या फॉर्मॅटमध्ये नसणार आहेत त्यांना रिसबमिशन करावं लागेल. प्रोजेक्टचं ऍक्सेप्ट होणार नाहीत. आमच्या जर डायरेक्टर मॅडम आल्या वायवासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी खूप अडचणीच्या होणार आहेत तुम्हाला. आणि म्हणून आम्ही वारंवार पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की प्रोजेक्ट बद्दल थोडस सिरियस व्हा. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा आणि घेऊन या. आमच्या सर्वांच्या वतीनं आज, कारण शेवटचं आपलं सेशन आहे, तर आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आशा करतो की तुम्ही अभ्यास चांगला केला असेल. आपली परीक्षा मागच्या वेळी जशी झाली त्याच पद्धतीनं होईल, तितक्याच स्ट्रिक्ट पद्धतीने एक्झाम होईल. तुम्हाला परीक्षेच्या हॉलमध्ये तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल फोन, पुस्तक, वही काहीही अलाउड केलं जाणार नाही. लायब्ररीमध्ये ते तुम्हाला सगळं ठेवायचं आहे. 2 हॉलमध्ये एक्झाम होईल आणि कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार म्हणजे चालून घेतला जाणार नाही. स्ट्रिक्टली ह्या गोष्टी फॉलो होतील. कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकाराला बळी पडू नका. प्रामाणिकपणे एक्झाम द्या, त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. तर अभ्यास नीट करा. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. ओमकार सरांना एक रिक्वेस्ट होती सर. हॅलो हा बोला. सर, आजचा जो तुमचा लेक्चर झाला आपला, तर ऍक्च्युली आम्हाला थोडं म्हणजे मिस झालं, थोडं वर्कलोड जास्त होता त्यामुळं. तर ते व्हिडिओ जर भेटले तर बरं होईल आजच्या लेक्चरची तुमची. व्हिडिओ युट्यूब वरती तर अपलोड होईलच, पण आता ह्याच्या आधी मी सांगितलंय की मागच्या अटेम्प्टच्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या बघा, त्या फुल व्हिडिओज आहेत, कारण की त्यावेळेस रेग्युलर क्लासेस झालेले आहेत सगळ्याच सब्जेक्टचे, नॉट जस्ट कॉस्टिंग. सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओ मागच्या कोर्सचे युट्यूब वरती अपलोडेड आहेत. ते बघा. CAFM कोर्स असेल, म्हणजे सब्जेक्टचं नाव CAFM आहे, कॉस्ट अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. ते व्हिडिओज बघा. आजची जी व्हिडिओ आहे ती प्रयत्न करू की आज किंवा उद्या ती व्हिडिओ जर का अपलोड झाली. आता त्याचं रेकॉर्डिंग आम्हाला 1 डे म्हणजे 1 दिवसानंतर येतं. सो ज्यावेळेस ते व्हिडिओचं रेकॉर्डिंग येईल आम्ही प्रयत्न करू की ते कंटिन्युअसली डायरेक्टली तसंच अपलोड करून टाकू. बट एनिवेज मागच्या वेळेसचे व्हिडिओज बघा, त्यामध्ये सगळे डिटेलमध्ये शिकवलेले. ओके सर, बघतो. येस. आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती 2 दिवस कंटिन्युअस लक्ष द्या. तुम्हाला भरपूर इन्स्ट्रक्शन्स व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवले जातील. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की त्या ग्रुपवरती जेवढं कमी होईल तेवढं तुम्ही तुमचे व्ह्यूज तुम्ही तिथे जास्त हे करू नका, कारण की आम्ही जे इन्स्ट्रक्शन्स पाठवलेत मग ते वरती होत जात. रिप्लाय करा, समजले येस नो. काही डाऊट असेल तर हवं तर तिथं सगळा पूर्ण डाऊट विचारणं आणि त्याच्यावरती मग काही जणांनी रिप्लाय देणं. तो मेसेज आम्हाला परत पिन करायला लागतो किंवा मग तो परत पोस्ट होतो. बाकीच्यांना ते कळत नाही मग काय मेसेज टाकलाय काय नाही, ते वरती जातो तो मेसेज. सो जनरली एकदा इन्स्ट्रक्शन्सचा मेसेज पडला की काही डाऊट असेल तर पर्सनली विचारा, हवं तर. ठीक आहे. ओके सर. ओके. प्रोजेक्ट्स ज्यांचे द्यायचे राहिलेत त्यांनी बाकीच्यांनी पाठवून द्या प्रोजेक्ट्स. एकदा फायनल चेकिंग होईल आणि मग तुम्ही तुमचं स्पायरल बाइंडिंग करू शकता. प्रोजेक्ट 20 तारखेपर्यंत बनवायचे. तुम्ही जर का एक्झामच्या टाइम पिरियड मध्ये जरी आम्हाला आनंद प्रोजेक्ट दाखवला तरी पण तो प्रोजेक्ट तिथं वाचू शकतो. आता ज्यांना फायनल सांगितलंय त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, बट अजून असे बरीच नाव आहेत ज्यांचा प्रोजेक्ट काही आलाच नाहीये. सो असं करू नका. आणि जरी मिस झाला असेल, सरांनी मागं पण सांगितलंय तुम्हाला की आम्हाला रोज भरपूर ग्रुप्स आहेत, भरपूर मेसेजेस येत राहतात. ही परिस्थिती तुमची पण असते. तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवरती आता कमीत कमी 10 तर ग्रुप्स आहेतच आणि त्याच्यावर रोज मेसेजेस पडतात. सो एकदा रोज अपडेट म्हणून जरी तुम्ही रिमाइंडर टाकला तर इथून पुढे 2-3 दिवस तरी पण आम्ही ते प्रोजेक्ट बघू आणि तुम्हाला ओके म्हणून सांगू. ठीक आहे, चालेल. काही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली फोनवरती वगैरे विचारू शकता. ऑर एल्स आपण मीटिंग थांबूया आता इथे.